त्यांच्या सिक्युरिटी ते जयपूरच्या घटनामुळे आम्ही थोडं सिक्युरिटी वाढवून बंदोबस्त ठेवलेली आहे. जे जे ठिकाणी ते जाणार आहेत ते सर्व ठिकाणी आम्ही बंदोबस्त प्लॅन केलेली आहे. आपल्यासोबत नागपूर पोलीसचे उपायुक्त एस ऋषिकेश रेड्डी सर आहे. सर, अभिजित दिपके नागपूरमध्ये आज आलेले आहे, त्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे सुरक्षा लावण्यात आली? ते अभिजित दिपके आज आलेले आहे. त्यांचे एक आंदोलन आज संविधान स्क्वेअरमध्ये त्यांनी आयोजित केलेली आहे. ते आता एअरपोर्टला आलेले आहे आणि इकडे एक हॉटेलमध्ये ते थांबलेली आहे. तो त्यांच्या सिक्युरिटी ते जयपूरच्या घटनामुळे आम्ही थोडं सिक्युरिटी वाढवून बंदोबस्त ठेवलेली आहे. संविधान स्क्वेअरमध्ये पण बंदोबस्त ठेवलेली आहे आणि त्यांना पण नोटीस इश्यू केलेली आहे की असा तुम्ही अननेसेसरी इश्यू करू नका म्हणून. आणि प्रॉपर बंदोबस्त आम्ही जे जे ठिकाणी ते जाणार आहेत ते सर्व ठिकाणी आम्ही बंदोबस्त प्लॅन केलेले आहे. नोटीसमध्ये नेमका काय उल्लेख आहे की भावना भडकेल अशा प्रकारे वक्तव्य करू नये, या व्यतिरिक्त इतर काही गोष्टी, म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण, या गोष्टीचा समावेश आहे? ते बेसिक नॉर्मल नोटीस असतात. जे लोक आंदोलन करतात त्यांना नॉर्मली आम्ही 168 BNSSच्या मार्फतीने आम्ही एक नोटीस देतो. ते सेम नोटीस आम्ही त्यांना पण दिलेली आहे की भावना भडकण्याची या अननेसेसरी जे डिफरंट टाईप ऑफ पोस्टर्स यूज करण्याची अशा प्रकारची नॉर्मल नोटीस आहे जे सगळ्यांना देतो आम्ही. ते नॉर्मल आहे. या व्यतिरिक्त आणखी काही काळजी घेतली जाते सुरक्षेला घेऊन? रूट असेल, हॉटेल असेल, आंदोलन स्थळ असेल, ते ऑब्वियसली ते सिक्युरिटीचे हिशोबाने आम्ही घेतलेली आहे. ते इकडे पण आम्ही एअरपोर्टला पण बंदोबस्त ठेवलेली आहे, त्यांच्या हॉटेलला पण बंदोबस्त ठेवलेली आहे आणि ते कार्यक्रम जे 4 वाजता आहे तिकडे पण आम्ही बंदोबस्त ठेवलेली आहे. धन्यवाद. तर कॅमेरामॅन मिथुन आदमेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.